2011च्या जनगणनेनुसार जत तालुक्यातील उमराणी गावची लोकसंख्या 6000 होती। ती लोकसंख्या ग्राह्य धरून सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात शासनानं एकच टँकर मंजूर केला होता। तोही फेब्रुवारीमध्ये मागणी केल्यानंतर या महिन्यातील 21 तारखेला सुरू झाला। मात्र सध्या गावची लोकसंख्या 10,000च्या आसपास आहे। तसेच लहान मोठ्या जनावरांची संख्या ही काही हजारांच्या घरात आहे। त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करून तसेच तहसीलदारांच्याकडे विनंती करून आणखी एक टँकर मंजूर करून अशा दोन्ही टँकरनं उमराणी गावातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावाला दररोज 1 लाख लिटर पाण्याचा पुरवठा 2 टँकरद्वारे सुरू असल्याची माहिती उमराणीचे सरपंच माननीय विजयकुमार नामद यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलताना दिली। जत तालुक्यासाठी सुरू असलेल्या विस्तारित मैशाळ योजनेच्या पोर्ट लाईनीसाठी शासनाकडे करण्यात आलेली 500 कोटी रुपयांची मागणी पूर्ण झाल्यास उमराणीसह परिसरातील 5 ते 6 गावच्या पाण्याचा प्रश्न विस्तारित मैशाळ योजनेच्या पोर्ट लाईनच्या माध्यमातून कायमचा निकाली निघेल असंही त्यांनी यावेळी सांगितले। सध्या उमराणी गावात नागरी वस्तीतून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, दलित वस्ती सुधार योजनेतून 25 ते 30 लाखांची कामं सुरू आहेत। तसेच धनगर समाजासाठी 25 लाखांच्या सभामंडपाचा प्रस्ताव व इतर विकासासाठी 60 ते 70 लाखांच्या कामाचा प्रस्ताव आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे दिला असल्याचंही ते म्हणाले। गावातील लोकांनी वैयक्तिक कूपननलिका खोदल्याने काही लोकांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी तरी मिटलाय। मात्र दलित वस्तीत सार्वजनिक कूपननलिका अथवा इतर पाण्याची सोय नसल्यानं त्या ठिकाणी तसेच 2 रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या वस्त्यांवर पाण्याची भीषण टंचाई असल्यानं शासनाकडून 2 टँकर मंजूर करून घेतल्याचं त्यांनी सांगितले। गावातील अनेक लोक शेतवस्तीवर वास्तव्य करून राहत आहेत, त्यामुळे त्यांच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात कमी आहे। अशा अवस्थेत संपूर्ण गावाला पाण्याच्या टंचाईपासून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी विस्तारित मैशाळ योजनेच्या पोर्ट लाईनची गरज आहे आणि अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर विस्तारित मैशाळ योजनेची मुख्य पाईपलाईन असल्यानं तेथून पोर्ट लाईन केल्यास उमराणी गावासह परिसरातील 5 ते 6 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल। त्यासाठी उमराणी गावचे ज्येष्ठ नेते माननीय श्री अप्पासाहेब नामद यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मी सरपंच या नात्यानं तसेच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचं विजयकुमार नामद यांनी यावेळी सांगितले। उमराणीहून उदयसिंह राजपूत, संपादक उदयवार्ता न्यूज नेटवर्क।